जे काय खायचं ना ते आत्ताच खाऊन घे, डिलेव्हरीनंतर तुला काहीच खाता नाही येणार, असं मला सगळे बोलतात. हाय हॅलो नमस्कार, पायलच्या मिनी व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सगळे हे जे बोलतात ना की तुला डिलिव्हरीनंतर काही बाहेरचं खाता येणार नाही किंवा चमचमीत असं खाता नाही येणार, हे अगदी बरोबर आहे. कारण की ना आपल्याला बाळासाठी आपला आहार पूर्ण बदलावा लागतो, त्याच्यामुळे आत्ताच खाऊन घे असं मला सगळे सांगतात. खूप जास्त भूक लागली होती आणि मला बनवायचं अजिबात मन करत नव्हतं. असं वाटत होतं की आयतं खावं जाऊन बाहेर. मग मी लगेच गेले नवऱ्याला घेऊन माझ्या आणि बाहेर आम्ही कच्ची दाबेली खाल्ली. त्यानंतर ना मला पार्लरला जायचं होतं, कारण की खूप दिवस झाले मी आयब्रोज नव्हते केले आणि आता काय मला काय फेसवरती माझी ट्रीटमेंट नाही करता येणार. फेस खूप जास्त माझा खराब झाला आहे, पण तरीसुद्धा मी आयब्रोज वगैरेच करते आता सध्या तरी, बाकी काही यूज करत नाही फेसवरती पण. आणि घरी आल्यानंतर लगेच स्वयंपाकाचं आवरून घेतलं आणि मग माझं रुटीन आवरायला लागले रात्रीचं. जसं की तुम्हाला माहिती आहे की ड्रायफ्रूट भिजत टाकायला मी कधी कधी विसरत असते, आज आठवणीने टाकले बाबा एकदाचे. आणि त्याच्यानंतर असं काहीतरी मला चटरमटर खायला लागतं रोज रात्री झोपताना. मग मी आहे ना वरती माझ्या बेडरूममध्ये खाण्याचं सामान थोडंफार ठेवतच असते, कारण कधी मला भूक लागली तर मी उठून खात असते. प्रेग्नेन्सीमध्ये ना माझे दिवस पण कसे चाललेत हेच मला कळत नाही आहे. मी कॅलेंडर बघितलं की मला कळतं अरे आज इतकी तारीख आहे, म्हणजे एवढे दिवस झाले ते. आणि बोल म्हणता म्हणता माझा 6वा महिनासुद्धा आता संपेल. आता दिवस लवकर चालले, त्याला तर आपण काय नाही करू शकत, आपण फक्त आपली प्रेग्नेन्सी एन्जॉय करायची. रात्री थोडंसं ना पोटाला ऑइलिंग करून घेतलं. असं माझा आजचा दिवस गेला. बाय.